माळवाडी ते देवपूर फाटा 10 किलोमीटर रस्ता खड्ड्यात, वाहनधारकांची कसरत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संतापाची लाट. मनमाडला 15 तास वीज पुरवठा खंडित, कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या. खंडित वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ सटाण्यात साखर गांधीगिरी. भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांना पाडले तर आपल्या महाराष्ट्रातून सत्ता जाईल हातात. शहा उत्तर महाराष्ट्राच्या बैठकीत विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करताना कानपिचक्या. जनतेला खुश करण्यासाठी योजनांचा खेळ, सिन्नरला शिवस्वराज्य यात्रा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन. मालेगाव मध्य मतदारसंघाची विकास कामे समाधानकारक, पालकमंत्री यांनी केली आमदार मुफ्तींची पाठराखण. ढग्या डोंगराच्या निसर्ग सानिध्यात अल्ट्रा हिल मॅरेथॉन मध्ये 150 स्पर्धक सहभागी, सिन्नर सायकलिस्ट तर्फे आयोजन, 30 महिलांचाही सहभाग. शिवनेश्वर ट्रस्ट अनाथांची मोठा आधार, अनाथांना साहित्य वाटप प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गायकवाड यांचे प्रतिपादन. ₹70 लाख नफा देणाऱ्या मनमाड आगाराच्या बसला गळती, उभे राहून प्रवाशांना करावा लागतोय प्रवास. दहनविधीसाठी जाळी बसवण्यासह रोडवर पत्रे टाकण्याचे आश्वासन, येवल्यातील मनसेने स्मशानभूमीतील उपोषण घेतले मागे. परतीचा पाऊस पुन्हा झडपणार, संभाजीनगर जालना जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा, तर मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अजित पवार आता आमदार देखील राहणार नाहीत, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून टीका. काँग्रेसच्या नेत्यांनी सबुरीने घ्यावे, आता आत्मविश्वास काँग्रेसचा घात करू शकतो, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी टोचले राज्यातील नेत्यांचे कान. पुणे पोर्शे प्रकरण, बाल न्यायमंडळात 3 वर्षे याचिकावर सुनावणी, अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवावा, पोलीस कुटुंबियांना हवा पासपोर्ट आणि पोर्शे. धनगर आरक्षणाच्या पाठिंब्याच्या पत्रावरून खासदार नागेश पाटलांचे गुमजाव, म्हणाले हे पत्र मी दिलेच नाही, आदिवासी समाज आक्रमक झाल्याने भूमिका बदलल्याची चर्चा. पंतप्रधान मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द, मुसळधार पावसामुळे सभास्थळी चिखल झाल्याने पीएमओचा निर्णय. सेनगावच्या इसाफ बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी केली 289 महिलांची फसवणूक, कर्जाचे पैसे घेऊन भरणाच केला नाही, 2 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. सामान्यांचे 1.1 लाख कोटी मिळवल्याच्या गिरायकांच्या नावे घोषणा होणार नाही, केंद्रातील सरकारच लुटारू असल्यावर काय अपेक्षा करणार, ठाकरे गटाचा हल्लाबोल. पंचायत समितीमधील प्रसाधन गृहाची दैना, गाजर गवताने इमारतीचा परिसर वेढला. महाराणावर सराव, बिलदरीच्या 7 तरुणांची सैन्य दलात निवड, कन्नड तालुक्यातील बिलदरी गावातील युवकांची निवड एकाच वेळी झाल्याने कौतुकांचा वर्षाव. महामार्गावर मातीची ढिगारे, वाहतुकीला अडथळा, कंत्राटदारांचा हलगर्जीपणा, 6 दिवसांपासून गोळा केलेले मातीचे ढीग पडूनच, प्रशासनाची मात्र बघ्याची भूमिका. सिल्लोडला अंतर्गत रस्त्याची दैना, गाडीचे साम्राज्य, आरोग्य जीव धोक्यात, पालिका उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उत्तर देणे टाळले. कन्नड शहरात तासभर रस्ता रोको, व्यापाऱ्यांचा पाठिंबा, दुकानेही बंद, रिक्षा चालकासह जमावाची विद्यार्थ्यांना मारहाण, शहरात संतप्त पडसाद. नागपुरात खड्ड्यांमुळे खराब रस्ते उडवणारी धूळ, पालिकेची अनाथा, पालिका कारभाराकडे लक्ष द्या, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. प्रभावी बीडीओ राहिलेल्या अजय चौधरींकडे पुन्हा आला मुक्ताईनगरचा पदभार, मंत्री खडसेंच्या संपर्क कार्यालयातून चावी आणून उघडले पंचायत समितीचे द्वार. आम्हाला शिकू द्या, 9,000 शिक्षकांचा आक्रोश, जिल्ह्यातील 3,124 शाळा बंद, शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणांच्या निषेधार्थ शिक्षक सामूहिक रजेवर.
नेवाशात मराठा समाजाचा रास्ता रोको, धनगर समाजाने जाळले रस्त्यावर टायर. आरक्षणासाठी मराठा धनगर समाजाची आंदोलने, उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत नगरच्या 2 कॉलेजचा डंका. न्यू आर्ट्स कॉलेजच्या देखावाला संजीव तर सारडा कॉलेजच्या आईला भगीरथ करंडक. महिलांना देवीचे दर्शन घडवण्याची तयारी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून लगभग भाविकांची संख्या काढणार. सीना कोळगाव 93% भरले. नदीकाठच्या गावांना दिला इशारा. करमाळा तालुक्यातील 18 गावांना सिंचनासाठी होणार फायदा, आवक वाढली. 40 वर्षांपासून जागा नावावर नाही, ग्रामपंचायतीने विरोधात हलगिनाथ. ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी दालनासमोर आंदोलन. शिंदे सेनेचे राजू खैरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून लढवण्याची 3 वर्षांपासून तयारी, आता तुतारी हाती घेणार. अवैध धंद्यांबाबत तक्रार केल्याचा राग. सरपंचाच्या दिराला मारहाण, 6 जणांवर गुन्हा दाखल. विक्रेत्यांचा विरोध झुगारून अतिक्रमण हटवले. गांधी चौकासह ओपन थिएटर समोर मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई. खामगाव येथील श्रीहरी लॉन्सच्या गोदामाला आग. 9 तासांनंतर आग आटोक्यात. सुदैवाने जीवितहानी टळली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मंगरुळपीर तहसीलदारावर आक्रोश. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची नागरिकांची मागणी. तुळजापूर भवानी मातेचे अखंड ज्योत नवरात्र महोत्सवात वणी. दुर्गा माता मंदिर समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांचा निर्धार. उपक्रमशील शाळांचा विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात. शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख. तळवेल येथे आदर्श शिक्षण सन्मान व शिष्यवृत्ती वितरण समारंभ. जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. जिल्ह्यातील 1580 शाळा न उघडल्याने विद्यार्थ्यांचे अध्यापन ठप्प. जिल्हा परिषदेतील शिबिरात 26 जणांचे रक्तदान. जागतिक औषधी निर्माण दिनानिमित्त आयोजन. अधिकारी कर्मचाऱ्यांचाही सहभाग. परतवाडा धारणी रस्ता अपघाताला कारणीभूत, युवक काँग्रेस आक्रमक. सार्वजनिक बांधकाम विभागात परिसरात निदर्शने, पदाधिकाऱ्यांचा सहभाग.